व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व पाटोळे गावची जनता, आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार करून मी आपले आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला आपण जो इतका सन्मान दिला त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत आभार व्यक्त करण्यासाठी देखील। त्याचबरोबर आमच्या गावचे सरपंच मेघराज आव्हाड यांचं देखील मला खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण रिझल्ट जेव्हा लागला, मंगळवारी रिझल्ट लागला, त्यानंतर माझ्या वडिलांनी एवढी धावपळ केली नसेल तेवढी धावपळ मेघराज आव्हाड यांनी केलेली मी बघतोय। त्याच्याचबरोबर इतरही ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व मंडळी यांनी जी धावपळ करून हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या सर्वांचे आभार मानतो। त्याचबरोबर या आनंदाच्या क्षणी माझ्या मनात थोडा एक खेद आहे, तो देखील मी व्यक्त करून दाखवतो की माझं हे यश बघायला आज 2 व्यक्ती इथे हजर नाहीयेत ज्यांनी माझ्या आयुष्यात खूप चांगलं योगदान दिलेलं। आमच्या गावचे आणि वडिलांचे खूप जवळचे मित्र शिवराम बाबा आव्हाड यांचं, शिवराम बाबा कराड यांचं नेमकं मी ज्या दिवशी परत येणार होतो त्याच दिवशी दुःखद निधन झालं। ते खूप चुकीचं वाटतंय, कारण इतिहासात आपण म्हटलं आहे गड आला पण सिंह गेला, तशी परिस्थिती माझी आहे। एक खूप यशाचाही आनंदाचाही क्षण आहे आणि शिवराम बाबा बरोबर नाही याचंही थोडं दुःख आहे। त्याचबरोबर आमचे सरस्वतीबाई खताळे ज्यांना आम्ही जीजी म्हणतो त्या देखील आज या यशाच्या साक्षीदार नाहीयेत, त्याची देखील एक खेद वाटतो। सर्वप्रथम सांगू इच्छितो की माझं जे यश आहे ते माझं एकट्याचं नाही, तर सर्वात जास्त श्रेय मला यशाचं द्यावं लागेल माझ्या आई वडिलांना, कारण ते जर नसते तर मी आज इथे उभा नसतो। माझे वडील सर्वसाधारण शेतकरी आहेत, परंतु त्यांनी कधी हा भाव मनात ठेवला नाही की शेतकऱ्यांची मुलं पुढे जाऊ शकत नाहीत। जेव्हा जेव्हा मला शिक्षणासाठी गरज होती आम्ही एज्युकेशन लोन काढलं, जेव्हा जेव्हा गरज होती कर्ज काढलं, आणि एकदा कधी तर परिस्थिती इतकी बिकट झाली होती की कर्ज काढलेलं पण त्याचे हप्ते देण्याची पण पैसे शिल्लक नव्हते, तर त्यांनी एक वावर विकलेलं, एक जमीन विकली। पण आज ते सर्वांना अभिमानाने सांगतात की आज मी 100 एकर जरी जमीन घेतली तरी माझ्या मुलाचा सत्कार कुणी केला नसता, जो ते एक वावर विकल्यामुळे आणि तुझ्या शिक्षणाला मी पैसे दिल्यामुळे जो आज होतो आहे, तर सर्वात मोठं श्रेय त्यांना आहे। आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की UPSC किंवा MPSC या परीक्षा जर द्यायच्या असतील तर तुमचं जनरल नॉलेज किंवा अवेअरनेस जो आहे समाजाबद्दल तो चांगला पाहिजे। तर आमच्या घरात नेहमीच वर्तमानपत्र होते, वडिलांना वर्तमानपत्र वाचण्याची आवड होती, त्यामुळे मलाही ती आवड लागली व त्यामुळे समाजाबद्दल आजूबाजूच्या वंचित घटकांबद्दल काही जाणू शकलो आणि त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छा माझ्यामध्ये जागृत झाली। त्यानंतर माझी आई की जी देखील, वडील आणि आई दोघेही खूप शिकलेले नाहीत, 5वी 6वी 4थी पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे, पण त्यांनी कधी शिक्षणासाठी माघार घेतली नाही। मला पुण्याला पाठवलं, त्यासाठी एज्युकेशन लोन काढलं। तसेच मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हाही आई आणि वडिलांनी नेहमीच सपोर्ट दिला, त्यामुळे त्या दोघांचे सर्वप्रथम मी खूप खूप आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे तात्या लहानू किसन खताळे, ज्यांना की बरेचसे आपल्यातील सर्वजण त्यांना ओळखत असतील, त्यांनी आमच्या मुलांमध्ये एक ज्ञानाची ज्योत मावळली, ज्ञानाची ज्योत त्यांनी एक लावली आमच्यामध्ये, एक स्पार्क आम्हाला दिला। कारण तुम्ही जर जाऊन बघाल आमच्या खताळे वस्तीवर जे जुनं घर आहे ते आम्ही माडीवर राहायचो, तिथे अक्षरशः आमच्या घराला कौलाची घरं होती आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा अक्षरशः पाणी सगळीकडनं गळायचं, तर मग आम्ही एका ठिकाणी एक भांडं ठेवणार, दुसऱ्या ठिकाणी दुसरं भांडं ठेवणार, अशी परिस्थिती होती। अशा परिस्थितीत अभ्यास करणं शक्य नव्हतं। तर त्यांचं इथे दुकान आहे, कापड दुकान, तर त्या आम्हा सर्व मुलांना त्या काळात 6वी 7वी पासून जेवण झाल्यानंतर आम्हाला ते दुकानात पाठवत असे, जा दुकानात जाऊन अभ्यास करा। त्यामुळे अभ्यासासाठी एक जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे आजपर्यंत जेही मी अचीव करू शकलो त्यामागे त्यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे। त्याचबरोबर वडिलांचे मित्र आमच्या गावचे पोलीस पाटील शिवाजी मामा, जे स्वतः देखील खूप गरीब आहेत, पण माझ्या शिक्षणासाठी देखील त्यांनी कर्ज काढून वडिलांना मदत केली। त्याचबरोबर आमच्या गावचे कृषी अधिकारी बिन्नर साहेब, तसेच आमचे सर्व नातेवाईक, माझे दाजी यांनी सर्वांनी पडेल त्या पद्धतीने मदत केली आणि माझे शिक्षण चालू ठेवले। मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। त्यानंतर मला सांगायचे वाटते की जेव्हा मी UPSC करण्याचा डिसिजन घेतला, मी जॉन डियर ट्रॅक्टर्समध्ये काम करत होतो, त्यावेळेस मला पगारही चांगला होता, 60,000। तर
बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी त्यावेळेस हा डिसिजन का घेतला. जनरली 60,000 पगार असल्यानंतर आणि पुढच्या 2-3 वर्षात माझा पगार 80,000 पर्यंत गेला असता. नोकरी सोडून कोणी शक्यतो असा डिसिजन घेत नाही. जेव्हा मी हा डिसिजन घेतला त्यावेळेस माझे मॅनेजर सुद्धा बोलले 2 वेळा 3 वेळा 4 वेळा विचार कर, दिल्लीला जाणं एवढं सोपं नाहीये. पण माझ्या मनात एक जिद्द होती, कारण मी जेव्हा जॉन डिअरमध्ये काम करत होतो तेव्हा फायनान्शियल परिस्थिती माझी इम्प्रूव्ह होत होती. मी एज्युकेशन लोन जे काढले होते ते पण मी पे करत होतो. पण एक मनात एक खंत होती की आपण जर आयुष्य आपलं असंच एखाद्या प्रायव्हेट कंपनीत काढलं तर जास्तीत जास्त आपण काय करू शकतो. जास्तीत जास्त मी एखादा फ्लॅट बुक केला असता माझ्यासाठी पुण्यासारख्या सिटीमध्ये, किंवा एखादा बंगला घेऊ शकलो असतो, आई वडिलांना पुण्याला घेऊन जाऊ शकलो असतो. पण हे करण्यामध्ये मी खूप लिमिटेड गोष्ट केली असती. या सिन्नर तालुक्यात किंवा पाटोळे गावात जे खूप दुर्दैवी असे शेतकरी आहेत, पाऊस वेळेवर नाही, सिंचनाची व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी मी काही करू शकलो नसतो. मी फक्त एक स्वार्थीपणाने माझ्या आई वडिलांची काळजी घेतली असती. तर तेव्हा मी ठरवलं की फक्त स्वार्थी विचार करून चालणार नाही. आणि त्याचबरोबर एक खेडेगावातलं असल्यामुळं आपण सर्व ज्या शेतकऱ्यांच्या आपल्या भागातील बऱ्याचशा महिला आहेत, माझ्या बहिणी आहेत, ज्यांना इतकं पोटेन्शियल असून देखील आमच्यासारखं शिक्षण घेता येत नाही, कारण त्यांना शिक्षणासाठी बाहेर पडता येत नाही. तर त्यांची परिस्थिती किंवा गावात चांगला दवाखाना नाही, त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना आजारपणाला सामोरं जावं लागतं. या सगळ्यांचा विचार केला की आपण कंपनीत राहून हे सगळं करू शकतो का, जास्तीत जास्त आपण काय करू शकतो. एखाद्या मुलाला दत्तक घेतलं, एखाद्या समाजसेवी संस्थेमध्ये जाऊन काम केलं, पण ते पुरेसे नव्हतं. तर मी ध्यास घेतला की आपल्यामध्ये जर पोटेन्शियल आहे तर आपण बाहेर जाऊन नोकरीतनं बाहेर पडावं आणि एक उडी घ्यावी. आणि मी आयुष्यात नेहमीच एक गोष्ट फॉलो केली आहे, ती म्हणजे नॉट टेकिंग रिस्क इन द लाईफ इज द बिगेस्ट रिस्क. तुम्ही जर आयुष्यात रिस्क घेत नसाल तर ती सर्वात मोठी रिस्क आहे. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो की सर्व व्यवस्थित चाललं आहे तर कशाला उगाच बाहेर पडायचं, पण रिस्क घेतल्याशिवाय आयुष्याची जी खरी थ्रिल आहे ती कळत नाही. त्यामुळे आणि आपल्या सर्वांना माहीत असेल, जर कोणाला पोहायला शिकायचं असेल तर पहिले पाण्यात उडी घ्यावी लागते, कपडे काढावे लागतात. फक्त टीव्हीवर पोहणं बघून किंवा पुस्तकात पोहणं बघून होत नाही. तर समाजसेवा करायची असेल तर सर्व्हिसेसमध्ये जावं लागेल. हा डिसिजन मी घेतला आणि मी दिल्लीला गेलो. दिल्लीला जाण्यामागे एक कारण होतं, मी पुण्यातही अभ्यास करू शकलो असतो, पण पुण्यात अभ्यास करण्याचा मला जो वाटला तो एक ड्रॉबॅक हा होता की पुण्यात मी माझं कॉलेज केलं, त्यानंतर मी कंपनीत देखील पुण्यातच होतो. तर माझी मित्रमंडळी पुण्यात जास्त होती. मी जर पुण्यात अभ्यास सुरू केला असता तर प्रत्येक विकेंडला शनिवारी रविवारी मित्रांना भेटायला, त्यामुळे तसंच घरजवळ असल्यामुळे 15 दिवसातून घरी यावं लागतं. तर या गोष्टींमध्ये बराचसा वेळ वाया जातो. आणि जेव्हा मी ठरवलं की UPSC करायची आहे तर माझ्या मनात एकच ध्यास होता, UPSC की UPSC. म्हणून मी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आणि एक ऑलमोस्ट 1 वर्ष आणि 1 महिना मी दिल्लीतच होतो. घरी देखील आलो नाही. आई वडिलांना फोन करणार, तसेच सोशल इंटरॅक्शन फार कमी केलं. आजकाल व्हॉट्सअप फेसबुक शिवाय तरुणांना वाटतं की लाईफ शक्य नाही, पण मी एक वर्ष व्हॉट्सअप पूर्णपणे बंद केलं. कारण व्हॉट्सअप जर चालू असेल तर तुम्ही अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि UPSC स्वतःला झोपून द्यावं लागतं. असं नाही की तुमच्या आयुष्यात काही रस राहणार नाही किंवा तुम्ही एन्जॉय करणार नाही. एन्जॉय तर करणार, पण तो एन्जॉय वेगळ्या पद्धतीचा असतो. तुम्ही जीही गोष्ट करत असाल ती एन्जॉय करायला शिका. जेव्हा तुम्ही इतिहास वाचता, इतिहासात जा, तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी महात्मा गांधींशी बोलतोय, मी पंडित नेहरूंशी बोलतोय, त्यांनी जे धोरणं राबवली ती मी जवळून बघतोय. तसेच तुम्ही जेव्हा भूगोलाचा अभ्यास कराल तेव्हा मनात असं तुम्हाला वाटलं पाहिजे की मान्सून जो केरळमध्ये येतोय त्या मान्सूनच्या वारांबरोबर मी देखील केरळातून महाराष्ट्रात येतोय 15 जूनला. 15 जून पासून परत तो जेव्हा 30 जूनला दिल्लीत जातो, मी देखील मान्सून बरोबर दिल्लीत जातोय. असा जेव्हा तुम्ही पूर्ण प्रोसेस जर तुम्ही एन्जॉय करायला शिकलात तर UPSC बोरिंग कुणाला वाटणार नाही. त्याचबरोबर हे सर्व गोष्टी करत असताना काही गोष्टी मनात पक्क्या पाहिजे की मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा UPSC मध्ये का जातोय. बऱ्याचदा लोकांचा हा प्रयत्न असतो की मला IAS व्हायचंय, कारण IAS कडे खूप जास्त पॉवर असते. IPS झालो तर मी कुणालाही उचलू शकतो. माझे जे आतापर्यंतचे दुश्मन आहेत त्यांना मी उचलून जेलमध्ये टाकू शकतो किंवा खूप जास्त सन्मान मिळतो. या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्ही IAS करत असाल तर तुम्हाला जेव्हा बोर वाटेल किंवा निराश होईल तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकत नाही, कारण या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. या गोष्टी आहेत ॲक्सेसरीज किंवा ॲड ऑन. मोबाईल घेतल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी मिळतात, जसं कव्हर मिळतं, तशा या गोष्टी आहेत. सन्मान या सर्व गोष्टी मिळणारच आहेत. पण IAS मध्ये जाण्यासाठी तुमचा जो निर्णय आहे तो एक चांगल्या फाउंडेशनवर, एक चांगल्या
पायावर असावा. तर मी जेव्हा आय एस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर होते आपले गरीब शेतकरी, त्यानंतर आपली जनता ज्यांना दवाखाने चांगले उपलब्ध नाहीत, आपल्या भगिनी ज्यांच्यासाठी शिक्षणाची सोय अजूनही तितक्या चांगल्या प्रमाणात उपलब्ध नाही, आपली शहरं जिथे ट्रॅफिक नेहमीच जाम असते, सिग्नलवर अर्धा तास लोक अडकून पडतात. तर या सर्व गोष्टींना पेपरमध्ये वाचून फक्त शिव्या देण्यात की राजकारणी लोक काही करत नाहीत, अधिकारी लोक भ्रष्टाचारी आहेत, हे सर्व करण्यापेक्षा मी एक निर्णय घेतला की वाय नॉट गो इन टू द सिस्टम मध्ये जाऊनच आपण सिस्टम सुधारूया. रादर दॅन म्हणजे बाहेर उभं राहून शिव्या देणं खूप सोपं असतं, पण तिथे सिस्टममध्ये जाऊन सिस्टम चेंज करणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. तर मी ते चॅलेंज स्वीकारलं. त्यामुळे मला अभ्यास करताना कधीही कंटाळा किंवा अशा गोष्टी वाटल्या नाही. त्याचबरोबर मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की बऱ्याचदा असा भ्रम असतो की ज्या लोकांनी मराठी शाळेतनं शिक्षण घेतलं आहे किंवा ज्या लोकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिक्षण घेतलं आहे ते जास्त पुढे मजल मारू शकत नाही. पण मी तुमच्या समोर एक जिवंत उदाहरण आहे की एक जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी आयुष्यात किती पुढे जाऊ शकतो. कारण आपल्या शाळेतील जे शिक्षक आहेत ते उच्च दर्जाचे आहेत. मी माझ्या यशाचे श्रेय मी मणेगावच्या शाळेतील आमचे सर कहांडळ सर ज्यांनी मला खूप चांगलं इंग्लिश शिकवलं, त्यानंतर बोडके मॅडम ज्यांनी खूप चांगले निबंध लिहायला शिकवले, असं किंवा माझ्या आयुष्यात जे काही शिक्षक आले, मराठी शाळेत असेल, NDMVP शाळेत असेल, त्या सर्वांनी खूप चांगलं शिक्षण दिलं आणि त्यामुळे मी आज पुढे जाऊ शकलो. त्यामुळे आपण हा भ्रम दूर करायला हवा की आपल्या मराठी शाळा किंवा जिल्हा परिषद शाळा चांगल्या नाहीत. फक्त एक गोष्टीची गरज आहे की त्यांच्याकडे चांगलं लक्ष देण्याची गरज आहे, चांगली मॉनिटरिंग करण्याची गरज आहे. आणि मला विश्वास आहे की मी जेव्हा सिस्टीममध्ये जाईल तर मी त्या दोन गोष्टींवर नक्कीच भर देईन. एज्युकेशन म्हणजेच शिक्षण आणि आरोग्य, कारण या दोन गोष्टींवरच पुढचा भारत हा घडणार आहे. आपली मुलं जर सुदृढ असतील आणि शिक्षित असतील तरच ते पुढे जाऊन देशाचं काहीतरी चांगलं करू शकतील. जर या दोन गोष्टींमध्येच कमतरता असेल, आज तुम्ही जर शहरात गेला तर डोनेशनसाठी सिनियर केजी ज्युनियर केजी साठी 1-1 लाख रुपये द्यावे लागतात. हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना शक्य नाहीये. तर माझी इच्छा आहे की मी त्या गोष्टींमध्ये देखील काम करेन. त्याचबरोबर मला बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या लक्षात नाहीये, त्यामुळे मी एक लिस्ट बनवून आणली आहे. तर आणि माझी बोलण्याची पहिलीच वेळ आहे एवढ्या सर्व लोकांसमोर, त्यामुळे माझ्या बोलण्यात जर काही चुकलं असेल, आणि आपण ग्रामीण भागातले असल्यामुळे माझी मराठी तितकी शुद्ध नाही जी पुण्यातील लोकांची असते, तर कृपया आपण त्या बाबतीत मला माफ करावं. अजून एक गोष्ट मला बोलावीशी वाटते. सर्व ग्रामस्थ इथे उपलब्ध बसलेले आहेत. सिन्नर तालुका म्हटला की एक गोष्ट, भरपूर गोष्टी चांगल्या आहेत. जसं बऱ्याचशा आपल्या नेते मंडळींनी बोललं की सिन्नर तालुका म्हणजे हिऱ्यांची खाण आहे, खूप सारे लोक पुढे गेले आहेत. पण सिन्नर तालुक्याला एक शाप देखील आहे, तो शाप आहे जातीयवादाचा, जो की या पाटोळे गावात आपण खूप बघत असतो, जो की इलेक्शनच्या काळात जास्त उफाळून येतो. पण काही गोष्टी अशा असतात की लोक जिथे जातीयवाद विसरून एकत्र येतात. जसे की खूप जास्त दुःख असेल, गावात कोणाचं निधन झालं असेल तर सर्व लोक एकत्र येतील, तिथे कोणी जातीयवाद करत नाही. किंवा खूप जास्त आनंद असेल, जसा आजचा क्षण आहे, सर्व लोक एकत्र येत आहेत, बरोबर. तर माझं मत असं आहे की हा आनंद, हे जे लोकांची जी एकी आहे ती फक्त खूप दुःखाच्या क्षणी किंवा खूप आनंदाच्या क्षणी नसावी, तर ती नेहमीच असावी. त्यामुळे समाजात एक प्रकारची एकरूपता राहील व आपण एकमेकांना मदत करून खूप पुढे जाऊ शकतो. आजचा जो कार्यक्रम ज्या मंडळींनी हे केलाय त्यात त्यांनी असा भेदभाव केला नाही की हा जो मुलगा कलेक्टर झालाय तो मराठा आहे त्यामुळे वंजारी लोकांनी का जावं. तुम्ही जर समोरची सर्व पोस्टर बघाल तर त्यात एकाच पोस्टरमध्ये तुम्हाला सर्व समाजाचे व्यक्ती दिसतील. तर मी माझ्या यशाचे श्रेय हेच मानतो की मी सर्व लोकांना एकत्र आणू शकलो, सर्व लोक एकत्र पद्धतीने काम करतायत आणि आपण असंच काम करावं. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट मी बोलू इच्छितो की आता पाटोळे गावातून मी कलेक्टर झालो आणि सिन्नर तालुक्याचा दुसरा कलेक्टर आहे. तर बऱ्याचदा पाटोळे हे कलेक्टरचं गाव म्हणून ओळखलं जाईल आणि ते आपल्याला समोरच्या पोस्टरवरनं दिसत आहे की प्रत्येक पोस्टरवर टाकलंय की रवींद्र खताळे पाटोळ्याचे कलेक्टर. पण माझं मत असं आहे की कलेक्टर हा फक्त या पोस्टरवर राहता कामा नाही, तो कलेक्टर या गावाच्या प्रत्येक वस्तूमध्ये दिसला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये दिसला पाहिजे. पाटोळ्या गावचे रस्ते असे वाटले पाहिजे की हे कलेक्टरच्या गावचे रस्ते आहेत. आपल्या गावचं हॉस्पिटल किंवा आपल्या गावचा दवाखाना
असा असला पाहिजे की वाटला पाहिजे की हा कलेक्टरच्या गावचा दवाखाना आहे. आणि त्या बाबतीत मला विश्वास आहे की आपले सध्याचे जे सरपंच आहेत जे की खूपच टॅलेंटेड आहेत, ते स्वतः इंजिनियर आहेत आणि इंजिनियर लोकांचा दिवळे साहेब देखील इथे इंजिनियर आहेत. आणि सर्वांना माहीत आहे की इंजिनियर लोक खूप अनालिटिकल लोक असतात, ते हवेत बोलत नाही. त्यांच्याकडे काही प्लॅन असेल तरच ते गोष्टी बोलतात आणि ते प्लॅन एक्झिक्यूट देखील करून दाखवतात. तर मला आता भरपूर 1-2 महिन्याची मध्ये सुट्टी आहे, तर मी मेघराज आव्हाडांना घेऊन बसणार आहे आणि ज्या ज्याही काही गव्हर्नमेंटच्या चांगल्या योजना आहेत त्या आपल्या गावात राबवता आल्याच पाहिजे, कारण आपलं गाव छोटं आहे आणि लोकसहभागातून भरपूर गोष्टी होतील. मी सर्व आपल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांना विनंती करेन की त्यांनी वेळ काढून एकदा हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धी येथे एक दौरा करावा. त्या गावात लोकसहभागातून त्यांनी अशक्य अशा गोष्टी करून दाखवल्या. हिवरे गावचे पोपटराव पवार ज्यांचा आज पूर्ण जगात सन्मान होतो आहे आणि महाराष्ट्र सरकारने सध्या जी नवीन स्कीम आणली आहे जलयुक्त शिवार, ही त्यांची संकल्पना आहे की मोठ्या मोठ्या बंधाऱ्यांवर लक्ष देण्यापेक्षा छोट्या छोट्या शेततळी किंवा बंधारे, चेक डॅम्स यावर लक्ष देऊन आपण दुष्काळ दूर करू शकतो. तर माझी अपेक्षा अशीच आहे की पाटोळे या गावाने त्या सर्व योजना, तसेच निर्मल गाव, स्वच्छ भारत या सर्व योजनांमध्ये पाटोळे हे गाव कुठेच कमी पडता कामा नये. त्यासाठी मी महाराष्ट्रात असेल नसेल, पण जसं बऱ्याच वक्त्यांनी बोलून दाखवलं की घार उडते आकाशी पण तिचे लक्ष पिलांपाशी, तर मी त्यांनी जे सांगितलं आहे ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करेन. मी गुजरातमध्ये असू, राजस्थानमध्ये असू, पण माझं लक्ष गावाकडे असणार. आणि जेही कोणी सरपंच असतील, काही असतील, मी कितीही बिझी असो, माझा नंबर, माझा फोन नंबर त्यांना नेहमीच अवेलेबल असेल. नवीन कोणतीही योजना असेल, त्यात माझे जे मित्र अधिकारी इथे असतील त्यांची मदत हवी असेल, नवीन काही पाहिजे असेल, तर मी नेहमीच अवेलेबल असणार. आणि आपण पाटोळे या गावापासून सुरू करूया. आणि मी जिथे मनेगावला शिक्षण घेतलं, मनेगाव, तसेच अजून वरच्या लेवलला जाऊन सिन्नर तालुका जो दुष्काळी आहे त्याला आपण सुजलाम सुफलाम बनवूया. त्याचबरोबर एक तुम्ही सर्वांनी जो आदर दिला आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल खरंच माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द फारच कमी आहेत. पण तुम्हाला मी 1-2 वचन देऊ इच्छितो. मी ज्ञानेश्वरी वाचतो किंवा थोडा मला पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील अभंग ऐकायला आवडतात आणि बऱ्याचदा मी प्रयत्न करतो की मी ते आयुष्यात अंमलात आणू शकेल. तर त्यातीलच एक अभंग मी सांगू इच्छितो की, आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला असे अभंगांची एक खानच दिलेली आहे की एका एका अभंगावर तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य व्यतीत करू शकता. तर मी त्यांचा एक अभंग सांगू इच्छितो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर समाजात जेही रंजलेले गांजलेले आहेत, जे शेतकरी आहेत, जे लोक दुःखी कष्टी आहेत, त्यांच्या सेवेतच मी समाधान मानेल. मी आयुष्यात पुढे जाऊ न जाऊ, मला प्रमोशन मिळो न मिळो, पण माझ्यासाठी यशाची पावती असेल की माझ्याकडे 10 लोक आले, त्यापैकी कमीत कमी 8 लोकांच्या चेहऱ्यावर तरी मला समाधान दिसले पाहिजे की ते माझ्याकडे आल्यानंतर समाधानाने परत जातील. तर हीच माझी अपेक्षा असणार आहे नोकरीत काम करताना. त्याचबरोबर बऱ्याचदा UPSC, आपण UPSC हा इंग्लिशमध्ये शब्द खूप सहजपणे उच्चारतो, पण UPSCचा जर आपण मराठी किंवा हिंदीतील अर्थ बघाल तर तो आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. लोकसेवा हा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आम्ही लोकांचे सेवक आहोत. पण बऱ्याचदा होतं असं की एकदा त्या खुर्चीत माणूस गेला की तो लोकांचा नोकर, सिव्हिल सर्वंट न राहता तो लोकांचा मालक बनतो, तो राजा बनतो. तर माझा प्रयत्न हाच असणार आहे की मला लोकसेवा आयोगाने लोकांचा नोकर म्हणून घेतला आहे, तर मी लोकांचा नोकर म्हणूनच काम करेन. आणि आपले जे गरीब शेतकरी किंवा इतरही समाजातील वंचित घटक जे छोट्या छोट्या कारणांसाठी, ज्यांना पंचायत असेल किंवा कचेरी असेल, त्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. एका साध्या रेशन कार्डसाठी तुम्ही शेतकऱ्याला 2-2, 3-3 चक्कर मारायला लागतात सिन्नरला. त्या एका साध्या रेशन कार्डसाठी तुम्ही 100 रुपये मागतात. या गोष्टी मी पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न करेन. आणि मला विश्वास आहे
की आता जमाना बदलतो आहे, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि सरकारचाही तोच उद्देश आहे की ई गव्हर्नन्स म्हणजे कम्प्युटर, इंटरनेट यांच्या माध्यमातून आपण लोकांना त्यांच्या सेवा पुरवायच्या आहेत. जसे आता सुरुवातीला पासपोर्ट जेव्हा लोकांना घ्यायचा असायचा तर त्यांना पासपोर्ट फक्त एजंट मार्फत जावे लागायचे आणि त्यात भरपूर वेळ, मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी पैसा द्या. तर आता सरकारने ऑनलाईन पासपोर्ट सुरू केला आहे आणि त्याचा बऱ्याचशा लोकांना फायदा होतो आहे. त्याच पद्धतीने बऱ्याचशा सरकारच्या स्कीम आहेत, जनधन योजना, ज्यातून डायरेक्टली लोकांच्या अकाउंटवर पैसा पाठवता येईल. तसेच रेशन कार्ड असतील किंवा जातीचा दाखला असेल, हे लोकांनी घरी बसल्या इंटरनेटवरनं लोक मागू शकतील आणि हाच भ्रष्टाचार कमी करण्याचा उपाय आहे. भ्रष्टाचार कमी करण्याचे दोनच उपाय आहेत. एक म्हणजे मधली जी लिंक असते, जे सर्व ज्यांना हिंदीतनं बिचौलिये म्हणतात किंवा मराठीतनं दलाल म्हणतात, हे सर्व दलाल जे असतात मध्ये एका तहसीलदार आणि एका नागरिक यांच्यामध्ये, ती चेन जर कमी करता आली तरच आपण भ्रष्टाचार कमी करू शकतो. त्यासाठी कम्प्युटर, इंटरनेट यांचा खूप जास्त उपयोग होणार आहे की डायरेक्टली तुम्ही घर बसल्या क्लिक करणार आणि रेशन कार्ड मागवणार, जी काही फी असेल तुम्ही ती पे करणार आणि 6, 7, 8 दिवसात जो काही वेळ असेल तुमच्या घरी तुम्हाला रेशन कार्ड किंवा जेई सर्टिफिकेट पाहिजे ते मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे करप्शन किंवा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, ती म्हणजे अधिकारी असे पाहिजेत की जे तिथे पैसा कमावण्यासाठी नाही पण लोकांची सेवा करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे सरकारचा देखील हाच प्रयत्न असतो की जे ग्रामीण भागातून तरुण आहेत, शेतकरी कुटुंबातील तरुण आले आहेत, त्यांना मुलाखतीमध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांना खूप जास्त प्रोत्साहन दिले जाते, त्यांना मार्क्स देखील चांगले मिळतात. त्याचं कारण हेच आहे की ज्यांनी परिस्थिती बघितली आहे, ज्यांनी ग्राउंड लेवलवर कंडिशन्स बघितलेल्या आहेत. आपण समजू शकतो, एक दिल्लीतला एक मुलगा आहे ज्याचे आईवडील IAS आहेत किंवा आईवडील खूप चांगल्या पदावर आहेत, तो IAS झाला. त्याला आपण विचारलं शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय, तो सांगेल की पाणी नाहीये, शेतमालाला भाव मिळत नाहीये. पण जोपर्यंत सिन्नर सारख्या किंवा नाशिक सारख्या शहरात येणार नाही आणि जे शेतकऱ्यांनी आपलं पाणी आणि रक्त एकत्र करून कांदा पिकवला, तोच कांदा जेव्हा ते रस्त्यावर टाकतात त्यांचं दुःख हे त्याला कळणार नाही. तो एक वेगळ्याच नजरेने त्याकडे बघेल, हे असं काय चाललंय. पण जो शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे त्याला माहिती आहे की आपण जो कांदा 5 रुपये क्विंटल, 5 रुपये किलो, 500 रुपये क्विंटलने विकतो, तोच कांदा दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये 30 रुपये किलोने विकला जातो, म्हणजेच 3000 रुपये क्विंटलने विकला जातो. हे का होतंय तर पुन्हा तीच गोष्ट मध्ये येते की आपली मधली जी साखळी आहे ती खूप वाढत गेली आहे आणि कस्टमरला पण फायदा होत नाही आणि शेतकऱ्यांना पण फायदा होत नाही. त्यासाठी देखील काम करण्याची माझी इच्छा आहे. आपण सर्वजणांनी उपस्थित राहून मला जो मान दिला, सन्मान दिला, त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एकच इच्छा व्यक्त करतो की आपण सर्वांनी मिळून सुरुवातीला पाटोळे गाव, नंतर आपला तालुका आणि पर्यायाने महाराष्ट्र, देश यांचा विकास करण्यासाठी बरोबर राहून काम करूया. मी तुमच्यासाठी नेहमीच असणार आहे आणि तुमच्या गावचा पहिला कलेक्टर म्हणून तुम्ही जो मला मान दिला तोच मला या गावात बदल झालेला बघायचा आहे. आपण बऱ्याचदा एक गोष्ट दिसून येते की लोकवर्गणी, लोकसहभाग आपण करतो, पण तो बऱ्याचदा जर आपण मंदिर बांधायचं असेल त्यासाठी आपण लोकांकडे पैसे मागायला गेलो तर लोक पैसे आनंदाने देतील. तेच आपण त्यांना सांगायला गेलो की आपल्याला प्राथमिक शाळेत मुलींसाठी मुतारी बांधायची आहे किंवा आपल्याला एक रस्ता खराब आहे तो रस्ता करायचा आहे, त्यासाठी लोक पैसा देणार नाही. तर मी देखील ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, सर्व गोष्टी केल्या आहेत आणि मला इथे एक अभंग सांगावासा वाटेल जो संत कबीरांनी सांगितलं आहे की आपल्या देशात इतके मंदिरं आहेत, इतक्या मस्जिदी आहेत, जितके आपल्या देशात शाळा आणि हॉस्पिटल एकत्र केले तर मंदिरांची संख्या जास्त होईल. आणि तरी देखील आपण बघतोय समाजात शांतता नाही, समाजात दंगे होतात, या सर्व गोष्टी होतात. त्याचं कारण कबीरांनी सांगितलं आहे, पाषाणाची देवळी पाषाणाचा देव कैसा स्नेह जाणीला. आपले मंदिरं पण दगडांचीच आहेत, आपल्या त्यातील जो देव आहे तो पण दगडांचा आहे. त्यामुळे माणसांची हृदय देखील दगडांसारखी झाली आहे. जो माणूस वारकरी स्वतःला म्हणतो तो दुसऱ्या दिवशी एक थोडा बांध पोखरला म्हणून स्वतःच्या भावाला मारायला तयार होतो. अशा लोकांना मी आध्यात्मिक म्हणणार नाही. अध्यात्माची माझी स्वतःची व्याख्या वेगळी आहे. तर मला हेच म्हणावेसे वाटेल की अध्यात्म करा, सर्व गोष्टी जरूर करा, पण आपले जे मुलं आहेत, जे या देशाचं भवितव्य आहे, त्यांच्या विकासाकडे लक्ष द्या. गावातील रस्ते सुधारले पाहिजेत, गावातील शाळा सुधारली पाहिजेत, त्यानंतर गावातील दवाखाना सुधारला पाहिजेत आणि त्यासाठी कधी लोकसहभागाची किंवा सरकारी योजनांची गरज असेल तर नेहमीच तत्पर राहा त्या कामांमध्ये मदत करायला. अध्यात्मामध्ये पण करा पण इतर गोष्टींमध्ये देखील करा. हे सर्व
बोलून मी माझे मनोगत संपवतो आणि आपण सर्वांनी उपस्थित राहून जो सन्मान दिला त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. जय हिंद.